साधारणपणे ज्यावेळेस लोक मतदानाला जातात तर त्यातही पुण्यातील जे मतदार आहेत ते जागरूक आहेत, तर ते विचार करतात की बरोबर. आपला लोकप्रतिनिधी, आपण ज्याला मतदान करतो तो कोण आहे, कसा आहे, त्याचं शिक्षण किती झालंय. तर बरोबर. त्याच अनुषंगाने मतदारांच्या वतीने मी हा तुम्हाला प्रश्न विचारतोय बरोबर. हा. की मनीषा शितोळे यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, शिक्षण कुठं झालं बरोबर. आणि राजकारणात तुम्ही कशा आलात? बरोबर. माझं राजकीय पार्श्वभूमी अशी मला फारशी अशी नाहीये. माझे चुलते होते जे सरपंच होते कुठचे? लहानपणी कोल्हापूरला. हम्म, हम्म. लहानपणी त्यांचं केलेलं राजकारण गाव लेवलला आम्ही पाहिलेलं आहे. ते प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा तेव्हा प्रयत्न करायचे, ते पाहिलेलं आहे. पण असं इथे मुंबईला आल्यानंतर, माझे वडील मुंबईला आल्यानंतर आम्ही असं फारसं काही राजकारणाची अशी पार्श्वभूमी आणि पाठबळ असं स्ट्रॉंग असं आम्हाला नाहीये. हम्म, हम्म. आणि दुसरं असं आहे की मी स्वतः एक BE ENTC आहे, इंजिनियर आहे. बरं. हां. तर मला वाटतं असं आपल्यासारख्या लोकांनी म्हणजे उच्च शिक्षित लोकांनी राजकारणात आलं तर इतकी वर्ष जे सेम मुद्दे जे आहेत त्याच्यात प्रॉब्लेम्स जे लोकांचे आहेत ते वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला कळतील आणि आपण ते वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला राजकारणात कशाला यायचं? राजकारणात मला लोकांची सेवा करण्यासाठी यायचंय. मुळात काय होतं, प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा लोकांची मदत करायला जातो तेव्हा सगळ्याच ठिकाणी पर्सनली जेव्हा आम्ही जातो तेव्हा सगळ्याच ठिकाणी आम्हाला मदत करता येत नाही आमच्या लेवलनी, पर्सनल लेवलनी. तिथे काही ठिकाणी ना अधिकारांची गरज असते. तर ते अधिकार जेव्हा एखादं पद किंवा काही असेल आपल्याकडे तर तेव्हा मिळतात. त्यामुळे राजकारणात यायची गरज वाटते मला. आतापर्यंत आता समजा 2-4 वर्ष निवडणुकाच झाल्या नाही, त्याआधी नगरसेवक निवडून आले होते आधी हां. तिथले, तर असे कुठले काम आहेत की जे केले पाहिजेत होते मात्र झालेले नाहीयेत? ऍक्च्युली झालंय कसं माहितीये का, केले पाहिजे होते आणि झालं नाही असं काही फारसं नाहीये. पण झालेलं ते आहे ते सगळं अर्धवट झालंय असं मला वाटतं. की शाळा आहेत, बनवलेल्या आहेत नवीन महानगरपालिकेच्या, पण तिथे हवं तसं शिक्षण आणि शिक्षक किंवा टेक्नॉलॉजी जी लहान मुलांना शिकवायची गरज म्हणजे आहे, यंत्रणा आहे मात्र अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणी झालेली नाहीये. आता मेन म्हणजे आमच्या एरियामध्ये ना, आमच्या प्रभागात मोठं प्लेग्राऊंड नाहीये, जे मोफत प्लेग्राऊंड आपण म्हणतो. प्लेग्राऊंड भरपूर आहेत पण सगळे पेड आहेत. फुटबॉलचे ग्राउंड आहेत, टर्फ क्लब्स आहेत, सगळं आहे पण पेड आहेत. आणि पेड ग्राउंड सगळ्याच क्लास ऑफ पीपलला अफोर्ड नाही करू शकत ते. बरोबर. त्यामुळे मोफत मुलांना जाऊन स्वेच्छेने तिथे खेळता येईल, मोफत देता येऊ शकतं. देता येऊ शकतं आपण जर प्रयत्न केले. जागा तुमचे काय प्रयत्न असतील? माझे प्रयत्न असे असतील की आपण सध्या जागा कुठे आहे ते, सुरक्षित जागा. हां, ती आपण शोधू शकतो आणि तिथे प्रशासनाची मदत घेऊन सगळं ते करू शकतो. ह्यासाठी आपल्याला प्रशासनाची मदत लागते आणि त्यासाठी मग एखादं पद असलं तर ते करता येऊ शकतं असं मला वाटतं. संधी मिळाली, नगरसेवक झाला तर पहिलं कुठलं काम करायचं? पहिलं काम मला आमच्या छोट्या छोट्या वसाहती आहेत तिथनं मी चालताना मला कायम जाणवतं आणि मला ते फार वाईटही वाटतं की जो निमुळता रस्ता आहे त्यांचा, त्यातनंच त्यांचं सांडपाणी सुद्धा जातंय. तर त्या पाण्याला जागा करून देण्याची फार गरज आहे, ज्याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. तर तो माझा सगळ्यात पहिला प्रयत्न तो असेल माझा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.